हॅलो फ्रेंड्स, मागील लेक्चरमध्ये आपण डिग्री आणि रेडियन मेजर्स हे दोन सिस्टीम्स अँगल मेजर करायचे आपण बघितलेले, बरोबर ना. अँगल मेजर्ड इन टू सिस्टीम्स, वन इज अ डिग्री मेजर अँड सेकंड इज अ रेडियन मेजर, बरोबर ना. आणि त्याबरोबर आपण डिग्री आणि रेडियन मेजर मधलं इंटर रिलेशन पण बघितलेलं आहे, बरोबर ना. तर बघा, आपण जे इंटर रिलेशन बघितलेलं आहे त्याचाच यूज करून आज आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत, बरोबर. लास्ट लेक्चरला मी म्हणजे कालच्या लेक्चरला मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स पण दिले होते होमवर्कला, बरोबर ना. तर बघा, ते व्हेरी सिंपल एक्झाम्पल्स होते ते. तर आज आपण थोडेसे एक्झाम्पल्स असे बघणार आहोत ज्यामध्ये डिग्री आणि मिनिट आहे, बरोबर. आणि याचं कन्वर्जन तुम्हाला काय करायचं आहे, रेडियन मेजर मध्ये करायचं आहे, बरोबर. तर लक्षात घ्या, इथं जे आपल्याला फॉर्म्युले यूज करायचे ते कोणते फॉर्म्युले आहेत बघा. तर सगळ्यात पहिला, वी वॉन्ट टू कन्वर्ट थीटा डिग्री इनटू रेडियन, म्हणजेच काय करायला लागेल, थीटा इंटू पाय बाय 180 रेडियन, बरोबर. आणि परत आपल्याला माहित आहे 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट. सो व्हाट दिस मीन, याच्यावरून आपण 1 मिनिट इज इक्वल टू काय म्हणू शकतोय, 1/60 डिग्री. लक्षात घ्या, हे दोन रिझल्ट तुम्हाला माहित असतील तर ही एक्झाम्पल सोडवणं काहीच अवघड नाहीये, लक्षात घ्या. तर जाऊया मग पहिले एक्झाम्पल. बघा, हे रिझल्ट तुम्हाला माहित असतील तर ही पहिली म्हणजे ही जी एक्झाम्पल्स आहेत ती खूप सोपी एक्झाम्पल्स आहेत. बघा मग पहिले एक्झाम्पल, येस गिवन, व्हाट द गिवन, थीटा इज इक्वल टू 65 डिग्री आणि 30 मिनिट आहे. लक्षात घ्या, 65 डिग्री आणि 30 मिनिट, बरोबर ना. आता इथं मग मला सांगा, हे तुम्ही कसं लिहू शकता, 65 डिग्री प्लस काय 30 मिनिट ना. कारण 65 डिग्री आणि प्लस 30 मिनिट मिळूनच हा 65 डिग्री 30 मिनिट हा अँगल या ठिकाणी तयार झालेला आहे, बरोबर ना. आता मग याच्या पुढे काय करूया बघा, पुढचं नेक्स्ट स्टेप, यस 65 डिग्री प्लस, नाव इफ 1 मिनिट इज इक्वल टू 1/60 डिग्री, देन 30 मिनिट्स इज इक्वल टू हाऊ मेनी डिग्री, यस दॅट इज 30 डिवाइड बाय 60 डिग्री. लक्षात आलं का बघा. आणि मग या ठिकाणी काय येतं, 0 0 गेट कॅन्सल, 3 1 जा, 3 2 जा, म्हणजेच किती येतं बघा, ते 65 डिग्री प्लस 1/2 डिग्री. आणि आता इथं मग आपण या दोघांची ऍडिशन करूया, 65 प्लस 1/2 डिग्री आलं, बरोबर ना. आणि या ठिकाणी काय करा, टेक क्रॉस प्रोडक्ट नाव. आता इथं जर क्रॉस प्रोडक्ट तुम्ही केला तर किती येणार आहे बघा, यस 65 2 जा, 130 प्लस 1 म्हणजे किती येतं, 131 डिवाइड बाय 2 डिग्री झालं. म्हणजे सुरुवातीला आपण काय केलं, हा दिलेला जो अँगल आहे जो डिग्री आणि मिनिट मध्ये आहे तो आपण फक्त डिग्री मध्ये कन्वर्ट केलेला आहे, बरोबर ना. आणि मग आता एकदा डिग्री मध्ये कन्वर्ट झालं की मग आपल्याला काय करायचं आहे, वी वॉन्ट टू कन्वर्ट दिस इनटू रेडियन मेजर. तर जाऊया मग, बघा मग काय येते या ठिकाणी, येस वी नो, आपल्याला माहित आहे थीटा डिग्री इज इक्वल टू थीटा इंटू पाय बाय 180 रेडियन. आणि या ठिकाणी आता ठेवा ना, व्हॅल्यू कोणती ठेवणार तुम्ही, देअरफॉर 131 डिवाइड बाय 2 डिग्री, 131 डिवाइड बाय 2 डिग्री इज इक्वल टू काय येतं बघा, 131 डिवाइड बाय 2 इंटू पाय बाय 180 रेडियन, बरोबर ना. आणि इथं जर तुम्ही सिम्पलेस्ट फॉर्म करायचं म्हटलं, बघा ना 131 आहे तर 180 आहे म्हणजे काहीच उपयोग नाहीये, बरोबर ना. त्यामुळं इथं आपण आहे तसं लिहू शकतोय, म्हणजेच किती, 131 इंटू पाय डिवाइड बाय 180 इंटू 2 किती येणार बघा, 360 रेडियन. अँड दिस इज द कन्वर्जन ऑफ गिवन अँगल, विच इज द गिवन अँगल, यस 65 डिग्री 30 मिनिट्स into radian measure. What is that, 131 pi divided by 360 radian. हे कशाचं कन्वर्जन आलं, 65 डिग्री 30 मिनिट्स हे कन्वर्जन आहे, बरोबर ना. आता मग जसं हे आपण पहिलं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं, कारण त्याच पद्धतीनं तुम्ही सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता, बरोबर ना. कारण सेकंड एक्झाम्पल मध्ये पण तुम्हाला काय करायचं आहे, हा जो 75 डिग्री 30 मिनिट आहे तो तुम्ही कसं कन्वर्ट करणार आहे, 75 डिग्री प्लस 30 मिनिट्स. आणि परत 30 मिनिट्स म्हणजे कसं कन्वर्ट होईल, 30 मिनिट्स म्हणजे हाफ डिग्री. आणि परत मग 75 प्लस हाफ क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि मग त्या डिग्रीचं कन्वर्जन तुम्ही काय करू शकता, रेडियन मेजर मध्ये डायरेक्ट करू शकताय, बरोबर ना. आता जे थर्ड एक्झाम्पल आहे ते थोडंसं वेगळं आहे. काय वेगळं आहे बघा, या ठिकाणी 40 डिग्री आणि 48 मिनिट आहे,
बरोबर ना. तर मी आता पहिले एक्झाम्पल सोडून दिलं, सेकंड एक्झाम्पल मी एक्सप्लेन केलेलं आहे. थर्ड एक्झाम्पल आता या ठिकाणी मी काय करतोय, सोडवून देतोय. येस, द थर्ड एक्झाम्पल काय बघा, तिसरं एक्झाम्पल गिवन थीटा इज इक्वल्स टू किती आहे बघा, 40 डिग्री आणि 48 मिनिट्स. बरोबर ना, 40 डिग्री 48 मिनिट. आता मग हे सुद्धा आपण कसं लिहू शकतो बघा, 40 डिग्री प्लस 48 मिनिट्स. बरोबर ना. आणि याच्यानंतर मग काय करूया बघा, 40 डिग्री प्लस, आता आपल्याला माहित आहे 1 मिनिट इज इक्वल्स टू 1/60 डिग्री, देन 48 मिनिट्स इज इक्वल्स टू हाऊ मच, दॅट इज 48 डिवाइड बाय 60 डिग्री. लक्षात आलं का बघा. आणि मग आता या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, हे सिम्प्लिफाय करू शकताय, म्हणजेच हे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकताय. बघा काय काय येणार बघा या ठिकाणी, जर सिम्प्लिफाय करायचं म्हटलं तर इथं 3 1 जार, येस 3 6 जार, 16 3 जार 48, हिअर 320 जार. बरोबर ना. त्याच्यानंतर आणखी जर परत पुढे डिवाइड केलं तर किती येतं बघा, हिअर येस 4 4 जार आणि 4 5 जार. लक्षात आलं का बघा. म्हणजे तुम्ही या ठिकाणी डायरेक्टच समजा जर असं केलं असता, म्हणजे सुरुवातीला जर समजा 12 4 जार केला असता आणि 12 5 जार, काही अडचण नव्हती. तर बघा मग इथं किती आलेलं ते या ठिकाणी, येस 40 डिग्री आणि प्लस किती हो, 4/5 डिग्री. बरोबर. आता बघा तुम्ही काय करू शकता, या दोघांचं ऍडिशन करू शकता बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजेच किती येतं, 40 प्लस 4/5 डिग्री. नाउ टेक अ क्रॉस प्रोडक्ट, किती येतं बघा, 45 जार, दॅट इज 200, म्हणजेच 204 डिवाइड बाय 5, हे काय आलं, डिग्री आलं. लक्षात घ्या. आणि आता मग आपल्याला या डिग्रीचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे, रेडियन मेजर मध्ये करायचं आहे. काय होणार या ठिकाणी, येस नाउ वी वॉन्ट टू कन्वर्ट दिस डिग्री मेजर इनटू रेडियन मेजर. मग बघा डायरेक्ट फॉर्म्युला मी या ठिकाणी लिहितोय, 204 डिवाइड बाय 5 डिग्री इज इक्वल्स टू, येस 204 डिवाइड बाय 5 इनटू पाय डिवाइड बाय 180 रेडियन. बरोबर ना. म्हणजेच काय आलं बघा, आपण डिग्रीचं कन्व्हर्जन जर रेडियन मध्ये करत असू तर आपण त्या थीटा डिग्रीला आपण काय करतोय, पाय बाय 180 न मल्टिप्लाय करतोय. आणि त्याबरोबर जर रेडियनचं कन्व्हर्जन तुम्हाला डिग्री मध्ये करायचं असेल तर तुम्ही जो रेडियन मधला अँगल आहे त्या अँगलला तुम्ही काय करता, 180 बाय पाय न काय करता, मल्टिप्लाय करता. बरोबर. तर ह्या फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात घ्या आणि त्याचा युज करूनच आपल्याला या ठिकाणी एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. तर बघा मग इथं आता सिम्प्लिफाय जर करायचं म्हटलं तर काय येणार आहे बघा, येस फार काय म्हणजे जास्त टेन्शन घ्यायचं नाही. लक्षात घ्या, सिम्पलेस्ट फॉर्म 2 न डिवाइड केला तरी चालतं, काही अडचण नाहीये. बरोबर ना. समजा इथं 2 न डिवाइड केलं किती येतं, 102 येणार आहे. इथं 2 न डिवाइड केलं किती येणार आहे, 90 येणार आहे. बरोबर. परत इथं 2 न जर तुम्ही डिवाइड केला तर ते किती येणार आहे बघा, दॅट इज 51 आणि या ठिकाणी किती येणार आहे, 45. बरोबर ना. आणि मग आता इथं मात्र तुम्हाला काय केलं पाहिजे मग, येस 51 डिवाइड बाय 5 इंटू 45 इंटू किती, पाय रेडियन. बरोबर ना. आणि मग मला सांगा आता या ठिकाणी काय येणार आहे, 51 डिवाइड बाय 45 इंटू 5 जर तुम्ही केला तर दॅट इज 225 इंटू पाय रेडियन. अँड देयरफॉर मग फायनल सोल्युशन काय येणार आहे बघा, 40 डिग्री 48 मिनिट्स इज इक्वल्स टू हाऊ मच, 51 pi divided by 225 radian, and this is the conversion of degree measure into radian measure. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. लक्षात घ्या, एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी सेम फॉर्म्युले आहेत जे आपण मागील लेक्चरला बघितलेले. कोणते दोन फॉर्म्युले आहेत बघा, समजा थीटा डिग्री आहे, याचं कन्वर्जन मला रेडियन मध्ये करायचं आहे, तर थीटा इंटू काय करणार मी, पाय बाय 180 रेडियन. हे झालं डिग्रीचं रेडियन मध्ये कन्वर्जन. आणि जर समजा थीटा रेडियन तुम्हाला दिलेलं असेल आणि त्याचं जर कन्वर्जन तुम्हाला डिग्री मेजर मध्ये करायचं असेल तर काय होतं बघा, थीटा इंटू 180 बाय पाय डिग्री, म्हणजे डिग्री टू रेडियन आणि रेडियन टू डिग्री, हे कन्वर्जन लक्षात आलं पाहिजे. लक्षात ठेवा, 1 डिग्री इज इक्वल्स टू 60 मिनिट्स,
1 मिनिट्स इज इक्वल्स टू 60 सेकंड्स. बरोबर ना. मग त्या पद्धतीनं जर 1 डिग्री बरोबर 60 मिनिट्स असेल तर 1 मिनिट म्हणजे किती येणार आहे 1/60 डिग्री. 1 सेकंड इज इक्वल्स टू 1/60 इंटू 60 एवढं काय येणार आहे डिग्रीमध्ये ते कन्व्हर्जन होणार आहे. बरोबर ना. तर हे लक्षात घ्या. हे कॅल्क्युलेशन्स हे फॉर्म्युले सर्वांना व्यवस्थित लक्षात आलेत का बघा. आता मग असंच आता इथं समजा हा जर अँगल पहिलाच अँगल मी म्हणतोय समजा हा निगेटिव्ह असता तर याचं कन्व्हर्जन जे काय येणार आहे तर 131 पाय अपॉन 360 रेडियन हे सुद्धा कसं आलं असतं निगेटिव्ह. म्हणजे जर मी हा अँगल निगेटिव्ह घेतला असता तर इथं त्याचं रेडियन मेजर सुद्धा काय झालं असतं निगेटिव्ह मध्येच आलं असतं किंवा निगेटिव्ह मध्येच ते कन्व्हर्ट झालं असतं. लक्षात घ्या. तर सर्वांना ही 2 एक्झाम्पल्स लक्षात आलेले आहेत. त्या पद्धतीनं राहिलेली जी 2 एक्झाम्पल्स आहेत कोणती कोणती 75 डिग्री 30 मिनिट्स आणि 50 डिग्री 30 मिनिट्स ही 2 एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्कला सॉल्व्ह करायचे आहेत. लक्षात घ्या. These 2 examples are for homework. बरोबर ना. आता जसं आपण डिग्री टू रॅडियन मेजर बघितलं त्याच पद्धतीनं रॅडियन टू डिग्री मेजरची पण काही एक्झाम्पल्स बघूया. आता जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. तर काय बघा नेक्स्ट क्वेश्चन. कन्वर्ट द फॉलोइंग अँगल्स इन डिग्री मेजर्स. लक्षात घ्या आपण जे एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय त्याच्या सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये तुम्ही कन्व्हर्जन करू शकता. म्हणजे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये दिलेला रेशो तुम्ही कन्वर्ट करू शकता. बरोबर ना. मगाशी जे एक्झाम्पल आपण बघितलं 40 डिग्री आणि 48 मिनिट्स तर तिथं तुम्ही 53 अपॉन म्हणजे मला वाटतं 51/225 आलेला आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता 3 ने डिवाइड करू शकता म्हणजे 17/75 पाय असं आन्सर तुमचं त्याचं येऊ शकतं. तुम्ही ते सिम्प्लिफाय करा. त्याच्या पुढे आणखी सिम्प्लिफाय करू शकताय. काही अडचण नाहीये. तर बघा मग आता पुढचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की या दिलेल्या रॅडियन मेजरचं कन्व्हर्जन तुम्हाला डिग्री मेजर मध्ये करायचं आहे. बरोबर ना. तर काय आहे बघा आता पहिलं एक्झाम्पल या ठिकाणी बघूया. यस गिवन थीटा इज इक्वल्स टू काय बघा 7 पाय डिवाइड बाय 12 रेडियन. बरोबर ना. आता 7 पाय डिवाइड बाय 12 रेडियन याचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे डिग्री मेजर मध्ये करायचं आहे. तर याचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. वी नो थीटा रेडियन इज इक्वल्स टू काय येतं बघा थीटा इंटू 180 बाय पाय डिग्री. बरोबर ना. जर तुम्हाला रेडियनचं कन्व्हर्जन डिग्रीमध्ये करायचं असेल तर तुम्हाला त्या दिलेल्या थीटाला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे 180 बाय पाय न मल्टिप्लाय करायचं आहे. तर बघा मग या ठिकाणी आता दॅरफोर 7 पाय डिवाइड बाय 12 रेडियन 7 पाय डिवाइड बाय 12 इंटू किती बघा 180 डिवाइड बाय पाय हे काय असणार आहे डिग्री असणार आहे. बरोबर. आणि मग या ठिकाणी आता काय होणार आहे बघा हिअर दिस पाय कॅन्सल विथ दिस पाय. बरोबर. पायला पाय कॅन्सल झाला आणि मग आता पुढचं सिम्प्लिफिकेशन आपल्याला करायचं आहे. बघा काय राहिले या ठिकाणी 7 इंटू 180 डिवाइड बाय किती बघा 12 डिग्री. बरोबर ना. आणि मग या ठिकाणी आपण आता या 12 न काय करूया 180 ला डिवाइड करूया. बरोबर ना. जर 12 ला 180 ने डिवाइड केलं तर किती येतं बघा दॅट इज 7 इंटू 12 1 जा 12 रिमेन्स 60 झालं आणि 12 5 जा. बरोबर ना. म्हणजे 7 इंटू 15 डिग्री आणि बघा 15 7 जा आता या ठिकाणी तुम्हाला 15 7 जा किती येतं 105 डिग्री. लक्षात आलं का बघा. आणि म्हणून मग आपण काय म्हणतोय therefore yes 7 पाय बाय 12 रेडियन इज इक्वल्स टू 105 डिग्री. लक्षात घ्या हे त्या दिलेल्या रेडियन मेजरचं डिग्री मेजर मधलं आन्सर असणार आहे. आता याच्यानंतर पुढच्या एक्झाम्पल कडे जाऊया. एक्झाम्पल्स खूप सोपे आहेत बरं का. म्हणजे तुम्हाला एक सांगतो तुम्ही सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. बरोबर ना. होता होईल तेवढं सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये तुम्ही लिहा त्याचं उत्तर. बरोबर. मी सांगितलंय मगाशी पण बोललोय लास्ट एक्झाम्पल जे आपण डिग्री टू रेडियनचं होतं तिथं थोडंसं सिम्पली आणखी एक स्टेप पुढे गेलो असतो आपण. कारण तुम्ही जर टेक्स्ट बुक मध्ये बघितलं तर त्याचा आन्सर 17/75 पाय रेडियन असं आहे. तुम्ही ते सिम्प्लिफाय करू शकता. बरोबर. तर बघा आता इथं नेक्स्ट जे एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचं आहे. बघा ना सेकंड एक्झाम्पल मी काय म्हणतो इथं थीटा इज इक्वल्स टू 5 रेडियन. खूप सोपं आहे ना. थीटा इज इक्वल्स टू 5 रेडियन दिलेलं आहे आणि तुम्हाला मग 5 रेडियन इज इक्वल्स टू काय करायचं बघा 5 इंटू 180 बाय पाय डिग्री. अलग लक्षात बघा. आणि या ठिकाणी मग तुम्ही काय करणार बघा 5 इंटू 180 करा ना तो प्रोडक्ट. आता 5 इंटू 180 जर केलं तर किती येतं बघा 18 5 जा दॅट इज
900 divided by pi degree, and this is the value of 5 radian in degree. बरोबर, 5 रॅडियनची व्हॅल्यू 900 बाय पाय डिग्री. आता लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्ही पायची व्हॅल्यू 22/7 या पद्धतीने पण तुम्ही ते सिम्प्लिफाय करू शकता. डिग्री फॉर्म मध्ये तुम्हाला येतं. मात्र तिथून तुम्हाला काय करायला पाहिजे, डिग्री, मिनिट्स आणि सेकंड्स मध्ये तुम्हाला ते कन्व्हर्जन करायला पाहिजे. बरोबर, त्यामुळं तुम्ही हे आहे तसं जरी ठेवलं तरी काहीच अडचण नाहीये, लक्षात घ्या. तर बघा, सेकंड एक्झाम्पल 5 रॅडियनचं कन्व्हर्जन आपण 900 बाय पाय डिग्रीच्या फॉर्म मध्ये केलेलं आहे. बरोबर, आता त्यानंतरचं जे थर्ड एक्झाम्पल आहे, दॅट थर्ड एक्झाम्पल इज, बघा, थीटा इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे, -1/4 रॅडियन. बरोबर, आता -1/4 रॅडियन दिलेलं आहे. मग आपण इथे काय करूया, -1/4 रॅडियन इज इक्वल्स टू -1/4 इंटू किती बघा, 180 बाय पाय किती बघा, डिग्री. लक्षात आलं का? बघा, म्हणजे -1/4 रॅडियन जो आहे त्याला मी काय केलं, 180 बाय पाय न मल्टिप्लाय केलेलं आहे. बरोबर, आणि या ठिकाणी आता आपल्याला फक्त सिम्प्लिफाय करायचं आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं, जर रॅडियन मेजर मधला अँगल निगेटिव्ह असेल तर डिग्री मेजर मध्ये पण तो निगेटिव्हच येणार आहे. आणि जर डिग्री मेजर मध्ये एखादा अँगल निगेटिव्ह असेल तर तो रॅडियन मेजर मध्ये पण काय येणार आहे, निगेटिव्हच येणार आहे. निगेटिव्हचा पॉझिटिव्ह असं काही बदल तिथं होणार नाहीये, लक्षात घ्या. अँगल निगेटिव्ह असेल, मेन बेसिक अँगल जर निगेटिव्ह असेल तर त्याचं कन्व्हर्जन तुम्ही रॅडियन मध्ये करा किंवा डिग्री मध्ये करा, तो अँगल निगेटिव्हचा निगेटिव्हच राहणार आहे. कारण त्या अँगलचं साइन हे त्याच्या रोटेशन वरून, म्हणजे इनिशियल टू टर्मिनल क्लॉकवाईज असेल तर काय असणार आहे बघा, आणि अँटी क्लॉकवाईज असेल तर काय असणार आहे बघा. क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह आणि अँटी क्लॉकवाईज असेल तर ते अँगल पॉझिटिव्ह असणार आहे. त्यामुळं इथं त्याचा काही बदल होणार नाहीये. बघा, मग हे मायनस आहे तसं ठेवलं मी बाहेर. या ठिकाणी आता आपण काय करू शकतो बघा, 4 न 180 ला डिवाइड करू शकतोय. बरोबर ना, काय तर 4 1 जार 4 4 जार 16, 2 रिमेन्स, आणि 4 5 जार, बरोबर ना, 45 आलं. आणि मग मायनस हे किती येतं बघा, -45 डिवाइड बाय पाय डिग्री. सो व्हॉट वी गेट हिअर, -1/4 रॅडियन इज इक्वल्स टू -45 डिवाइड बाय पाय काय येणार आहे, डिग्री. या फॉर्मने आपण काय करतो बघा, ते रॅडियनचं कन्व्हर्जन डिग्री मेजर मध्ये केलेलं आहे. बरोबर ना. तर आता अशीच एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. बघा, नेक्स्ट फोर्थ जे एक्झाम्पल आहे 11 पाय बाय 80. सरळ याला काय करा, यस 180 बाय पाय मल्टिप्लाय करा, पाय पाय कॅन्सल होईल, 18 10 जार आणि 11 10 जार या पद्धतीने कॅल्क्युलेशन करा. 7 पाय बाय 9 इथे तुम्ही सेम कॅल्क्युलेशन करू शकताय. 7 पाय बाय 9 ला तुम्ही कशाने मल्टिप्लाय करा बघा, यस 180 बाय पाय न पाय पाय कॅन्सल, 9 20 जार आणि 7 इंटू 20 दॅट मच डिग्री तो अँगल असणार आहे. तर बघा, सर्वांना ही रॅडियन टू डिग्री आणि डिग्री टू रॅडियन ही एक्झाम्पल्स व्यवस्थित लक्षात आलीत का? बघा, लक्षात घ्या, एकदा तुम्हाला हे कन्व्हर्जन लक्षात आलं की या टाईपचं कुठलंही एक्झाम्पल असेल तर तुम्ही ते इझिली सॉल्व्ह करू शकताय. आता बघूया यातलेच काही आणखी एक्झाम्पल. आता बघा, जे पुढचे एक्झाम्पल्स आहेत ते खूप महत्वाचे आहे. महत्वाचे याचा अर्थ काय बघा, थोडक्यात इथं तुम्हाला दिलेले जो अँगल्स आहेत ते डिग्री, मिनिट्स आणि सेकंड्स मध्ये कन्वर्ट करायचे. आता तिथे तुम्हाला 3 एक्झाम्पल्स तुमच्या समोर आहेत. हे तिन्ही एक्झाम्पल्स तुम्हाला डिग्री मेजर मध्ये दिलेले आहे आणि कन्वर्ट कशात करायचं आहे, डिग्री, मिनिट आणि सेकंडच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर इथे तुम्हाला काही गोष्टी माहित असल्या पाहिजेत. बघा, आपल्याला माहित आहे 1 डिग्री इज इक्वल्स टू हाऊ मच, 60 मिनिट्स, आणि 1 मिनिट इज इक्वल्स टू 60 सेकंड्स. हे कन्वर्जन तुम्हाला माहित असलं पाहिजे. जर या गोष्टी तुम्हाला माहित असतील तर याचं कन्वर्जन करणं काहीच अवघड नाहीये, लक्षात घ्या. तर मग जाऊया पहिल्या एक्झाम्पल कडे. काय बघा, फर्स्ट एक्झाम्पल, यस गिवन म्हणतो मी, गिवन थीटा इज इक्वल्स टू किती दिले बघा, 183.7 डिग्री दिलेलं आहे. बरोबर ना. आता हेच तुम्ही कसं लिहू शकता बघा, 183 डिग्री आणि प्लस 0.7 डिग्री. लक्षात आलं का? बघा, म्हणजे काय झालं, 183.7 आहे म्हणजे आपण ते काय केलं, 183 प्लस 0.7 डिग्री, म्हणजे जो कम्प्लीट जो होल पार्ट आहे आणि रॅशनल पार्ट आपण तसंच ठेवलेला आहे. बरोबर ना. म्हणजे 183 डिग्री घेतलं आणि प्लस जो काही तुमचा डेसिमल पॉईंटच्या नंतर जो डिजिट्स आहे तो मी या ठिकाणी वेगळं घेतलेला आहे. बरोबर. आणि आता मग या ठिकाणी बघा, 183 डिग्री प्लस
आता इथे तुम्हाला हा 183 डिग्री फिक्स आहे. तुम्हाला इथे काय करायचं आहे बघा, 0.7 डिग्री याचं कन्व्हर्जन तुम्हाला मिनिट्स आणि सेकंड मध्ये करायचं आहे. आता आपल्याला माहित आहे 1 डिग्री इज इक्वल्स टू 60 मिनिट्स जर असतील तर मला सांगा मग 0.7 डिग्री इज इक्वल्स टू हाऊ मेनी मिनिट्स. जस्ट मल्टिप्लाय दिस 0.7 बाय 60, राईट. तर इथे किती येतं बघा मग 0.7 इंटू 60 मिनिट्स. आणि हे जे काही कॅल्क्युलेशन्स येणार आहे बघा किती येईल ते 183 डिग्री प्लस इथं जर आपण समजा मल्टिप्लिकेशन केलं बघा ना, इथं 7 इंटू 6 होईल मिनिट्स, कारण 60चा जो 10 आहे तो इथं मल्टिप्लाय केला म्हणजे 0.7 चा 7 झाला. 7 इंटू 6 मिनिट्स म्हणजे 183 डिग्री आणि प्लस 7 6 जा तिथे येतं बघा 42 मिनिट्स, बरोबर ना. आणि दॅटफोर मग दिलेला जो अँगल आहे दॅट इज 183.7 डिग्री. हे कसं कन्वर्ट झालं बघा, 183 डिग्री आणि 42 मिनिट्स अँड दॅट इज द फायनल सोल्युशन. म्हणजे काय केलं तुम्ही इथं आता सेकंड मध्ये कन्वर्जन करायची गरज पडलीच नाही, कारण सेकंड मध्ये कन्वर्जन कधी करायचं बघा, जेव्हा इथं 60च्या पुढे काही इथं जर समजा यांचा प्रोडक्ट जर समजा 65 वगैरे आला असता तर मात्र तुम्हाला मग काय करायला पाहिजे असतं, मग इथं 60 मिनिट्स म्हणजे 1 डिग्री मध्ये तुम्ही ते कन्वर्ट करून तुम्ही राहिलेल्याचं कन्वर्जन परत सेकंड मध्ये तुम्ही करू शकता. लक्षात काय करायचं, लक्षात आलं का बघा, 1 डिग्री इज इक्वल्स टू 60 मिनिट्स आहे. इथे जर समजा तुमचे 60 मिनिट्स प्लस समथिंग काय आलं असतं तर तो एक म्हणजे 60 मिनिट्स म्हणजे काय झालं असतं 1 डिग्री आणि तो या डिग्री मध्ये ऍड होईल, बरोबर ना. तशी पण एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. बघा हे पहिले एक्झाम्पल कन्वर्जन लक्षात आलं. आता असंच पुढचे एक्झाम्पल काय बघा, नेक्स्ट एक्झाम्पल यस गिवन म्हणतो मी, गिवन थीटा इज इक्वल्स टू यस 245.33 डिग्री आहे. आता इथं 245 डिग्री आणि 0.33 डिग्री म्हणजे हे तुम्ही आपण फॉर्म मध्ये लिहू शकता 245 डिग्री आणि प्लस 0.33 डिग्री, बरोबर ना. आणि मग पुढे आता काय होणार आहे बघा, हे 245 डिग्री प्लस या ठिकाणी आता आपण काय करतोय 0.33 इंटू किती बघा 60 मिनिट्स, कारण 1 डिग्री म्हणजे आपल्याला माहिती आहे 60 मिनिट्स असणार आहे. त्यामुळे 0.33 डिग्री म्हणजे 0.33 इंटू 60 मिनिट्स, बरोबर ना. आणि मग या ठिकाणी सुद्धा काय होणार आहे बघा 245 डिग्री प्लस आता इथं 0.33 इंटू 60 आहे, 10 ने जर मल्टिप्लाय केलं तर 3.3 इंटू 6 मिनिट्स झालं ते, बरोबर ना. आणि मग किती येणार बघा आता हे 245 डिग्री प्लस इथं जर कॅल्क्युलेशन केलं तर किती येणार आहे बघा, यस 19.8 मिनिट्स येणार. म्हणजे काय केलं बघा 6 3 जा 18, बरोबर ना. 8 1 6 3 जा 18 प्लस 1 19 म्हणजे 19.8 मिनिट आलं, बरोबर ना. आता या ठिकाणी बघा 245 डिग्री प्लस 19 मिनिट्स आणि 0.8 मिनिट आहे. आता 0.8 जो मिनिट आहे त्याचं कन्वर्जन आपल्याला परत काय करायचं सेकंड मध्ये करायचं आहे. तर काय करूया बघा आता हे 245 डिग्री प्लस 19 मिनिट्स आणि प्लस किती बघा 0.8 मिनिट आलं लक्षात बघा. आणि मग या ठिकाणी आता काय करूया बघा 245 डिग्री प्लस 19 मिनिट प्लस 0.8 इंटू 60 सेकंड्स. काय केलं बघा या ठिकाणी, यस या मिनिटचं कन्वर्जन आपल्याला काय करायचंय सेकंड्स मध्ये करायचंय, बरोबर ना. तर मग ते करूया आता. बघा काय येतं 245 डिग्री प्लस 19 मिनिट आणि प्लस या ठिकाणी जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर ते किती येतं बघा 8 इंटू 6 सेकंड्स, बरोबर. जो काय तुमचा डेसिमल पॉइंटच्या नंतरचे जे डिजिट्स असणार आहेत ते त्या युनिट्सच्या फॉर्म मध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचे. आता समजा इथं मिनिटच्या फॉर्म मध्ये आलं तर डेसिमल पॉइंटच्या नंतरचं डिजिट तुम्हाला कशामध्ये कन्वर्ट करायचं सेकंड मध्ये. जर समजा डिग्रीच्या फॉर्म मध्ये असेल तर डेसिमल पॉइंटच्या नंतरचं डिजिट तुम्हाला मिनिट मध्ये कन्वर्ट करायचं आहे, डिग्री मिनिट आणि सेकंड, बरोबर. कारण आपल्याला दिलेले जे अँगल्स आहेत ते डिग्री मिनिट्स आणि सेकंडच्याच फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे, लक्षात घ्या. आणि मग आता इथं जर यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर किती आलं बघा ते 245 डिग्री प्लस 19 मिनिट्स आणि मला सांगा 8 6 जा किती येणार आहे दॅट इज 48 सेकंड, बरोबर ना. आणि म्हणून दॅरफोर मग
फायनल सोल्युशन बघा 245.33 डिग्री इज इक्वल्स टू किती येणार आहे बघा, दॅट इज 245 डिग्री 19 मिनिट्स आणि 48 सेकंड्स अँड दॅट इज द फायनल सोल्युशन. एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात आले का बघा, मी परत एकदा एक्सप्लेन करतोय. 245.33 डिग्री आहे ते मी कसं लिहिलं, 245 डिग्री प्लस 0.33 डिग्री लिहिलं. आता इथं डेसिमल पॉईंटच्या नंतर 33 आहे डिग्री, तर त्याचं कन्व्हर्जन मला कशात करायचं आहे, मिनिट मध्ये करायचं आहे. तर मी काय करेन मग, त्या 0.33 ला 60 ने मल्टिप्लाय केलं. आता हे मल्टिप्लिकेशन तुमच्या लक्षात यायला पाहिजे, कारण बघा 60 म्हणजे आपण 6 × 10 आणि तुम्हाला माहित आहे डेसिमल पॉईंटचं एखादा डिजिट असेल त्याला जर आपण 10 ने मल्टिप्लाय केलं तर हा डेसिमल पॉईंट राईटला जातोय, आणि जर समजा 10 ने डिवाइड केलं तर तो डेसिमल पॉईंट लेफ्टला जातो, हे लक्षात घ्या. आणि त्या पद्धतीने मग तुम्ही मल्टिप्लाय केला, सिम्प्लिफाय केला आणि 19.8 मिनिट आलं. इथं सुद्धा आता मग मिनिट मध्ये डेसिमल पॉईंटच्या नंतर जो डिजिट असेल त्याला तुम्हाला काय करायचं आहे, सेकंड्स मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. मग त्यासाठी त्या डेसिमल पॉईंट नंतरच्या डिजिटला काय करा, 60 न मल्टिप्लाय केलं परत आणि ते सिम्प्लिफाय केलं आणि ते तुमचं सेकंड मध्ये आन्सर आलेलं आहे. म्हणजे बघा 245.33 डिग्री याचं कन्व्हर्जन 245 डिग्री 19 मिनिट्स आणि 48 सेकंड्स हे त्याचं फायनल सोल्युशन असणार आहे. तर बघा एक्झाम्पल्स व्यवस्थित लक्षात आलेत का? आता मग जर हे दोन एक्झाम्पल्स व्यवस्थित लक्षात आले असतील तर तुम्ही हे 74.87 डिग्री याचं कन्व्हर्जन तुम्हाला काय करायचं आहे बघा, कन्वर्ट धिस अँगल इन डिग्री, मिनिट्स अँड सेकंड्स. व्हेरी सिंपल, लक्षात घ्या. मी तुम्हाला इथं हिंट देतोय, काय आहे ते बघा, 74.87 डिग्री, बरोबर ना. तर हे तुम्ही कसं लिहू शकता, 74 डिग्री प्लस 0.87 डिग्री. मग या 0.87 डिग्रीचं कन्व्हर्जन तुम्ही कशामध्ये करा बघा, हा 74 डिग्री आहेच आणि प्लस काय करा 0.87 इंटू 60 मिनिट्स झालं आणि परत त्याचे कॅल्क्युलेशन्स करा आणि त्यामध्ये परत डेसिमलच्या नंतर जो डिजिट येईल त्याला परत 60 ने मल्टिप्लाय करा आणि त्याचं काय करा, सेकंड्स मध्ये कन्व्हर्जन करा. या पद्धतीनं तुम्हाला ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. लक्षात घ्या, ही एक्झाम्पल्स परत एकदा तुम्हाला प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला त्याशिवाय लक्षात येणार नाहीये. डिग्री टू मिनिट आणि सेकंडचं कन्व्हर्जन मगाशी झालेले एक्झाम्पल्स आहेत ते बघा व्यवस्थित. चालतं तर नेक्स्ट लेक्चरला आपण याच्या पुढचे आणखी वेगळे एक्झाम्पल्स बघणार.